तुम्ही सगळे या जातीपातीचे सगळे भेद गाडून तुम्ही एक मराठी म्हणून उभे राहायला पाहिजेत. बाकीच्या राज्यांमध्ये बघा, तामिळनाडू बघा, तामिळनाडूमध्ये हिंदी आणतायत, नाही म्हणून त्यांनी सांगितलं येऊ देणार नाही. केरळामध्ये येऊ देणार नाही. आम्हीच लोटांगण घालतोय. आम्हाला समजत नाही आम्ही काय करायचंय. मी इतका भांबावलेला मराठी माणूस आजपर्यंत कधी बघितलेला नाहीये. मी इतका राजकारणाचा झालेला चिखल देखील मी आजपर्यंत पाहिलेला नाहीये. कोणत्याच गोष्टींचं आम्हाला गांभीर्य उरलेलं नाहीये. सगळेजण त्या इंस्टाग्रामवरती चालू आहेत, कारण बार डान्स बार बंद झाले. तिकडे जे हे चालायचं ते सगळं मोबाईलवरती आलं. कशात गुंतून पडलेला आहात एकदा जर विचार करा. हे ज्या गोष्टी बोलतायत, ज्या गोष्टी सांगतायत, खरं तर माझं मत आहे, मी आता झाला, निवडणुका संपल्या, शिमगा झालेला आहे, होळी संपलेली आहे. तुमच्या साक्षीने सांगतो, माझं खरं तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे. याच्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील. प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा. महाराष्ट्र आसुसलेला आहे. आता उन्हाळा आहे, आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत, कर्जांचे आहेत. कोणी कंपन्या येतात, त्या कुठची कंपनी आली ती लुटून गेले ते टोरस का काहीतरी. इतके भाबड्यात. आता पैसे दिले की महिन्याभरात दुप्पट होतील. कोण देतं असं करून? का गुंतवता अशा ठिकाणी पैसे तुम्ही? पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही. ही जी असुरक्षितता जी आलेली आहे ना, आर्थिक असुरक्षितता आलेली आहे, वैचारिक असुरक्षितता आलेली आहे, मंदिरांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत,